ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 16मधून श्री मनोज तुकाराम शिंदे, सौ मनप्रीत कौर, गुरमुख सिंग सयान आणि सौ शिल्पा वाघ आणि डॉक्टर दर्शना योगेश जानकर हे उमेदवार म्हणून शिवसेनेने दिले आहेत। या उमेदवारांची रविवारी एक पदयात्रा काढण्यात आली। कैलासनगर शिवसेना शाखेजवळून ही पदयात्रा निघाली। सुंदराबाई चाळ, आदिवासी पाडा, चांदणी चौक या परिसरामध्ये या संपूर्ण पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। या भागातील नागरिकांसाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना राबवण्याचा संकल्प आहे। मात्र त्यातही क्लस्टर योजनेच्या माध्यमातून या ठिकाणच्या लोकांच्या घरांवर असलेली टांगती तलवार दूर करण्यासाठी सर्वप्रथम प्रयत्न केले जातील, अशी माहिती या निमित्ताने माजी विरोधी पक्षनेते आणि नगरसेवक श्री मनोज शिंदे यांनी दिली। यावेळेस शिल्पा जितेंद्र वाघ यांनी देखील आपली भूमिका मांडली। त्याच्यामुळे हा सतत जो प्रश्न निर्माण होतो, गटार तुटले, पायवटाचे लाजा तुटलेल्या आहेत, पाणी नाही आहे, हा सर्व गोष्टी एकाच आता याच्यामध्ये आम्ही निकालात काढायच्या माध्यमातून आम्ही क्लस्टर या ठिकाणी ज्याचं घर आहे त्याच्यापेक्षा जास्त साईजचं घर त्याला मिळेल। मोठा क्लस्टर झाल्यानंतर त्या ठिकाणी ग्राउंड होईल, समाज मंदिर होईल, जेणेकरून लग्न कार्य देखील करता येतील। अशा प्रकारचे एक मोठं प्लान आमच्याकडे तयार आहे। जसं ते इलेक्शन संपेल त्याप्रमाणे काही लोक ह्या आधी देखील शिंदे साहेबांना म्हणत होते की ही फक्त अफवा आहे म्हणून, पण ज्या किसननगरमध्ये बिल्डिंगी तुटल्या, साईराज बिल्डिंग तुटली, त्या सर्व लोकांना आता 32 माळ्याचे 3-3 टॉवर या ठिकाणी तयार आहेत। ही आचारसंहिता संपल्यानंतर सर्व तिथे शिफ्ट होणार आहेत आणि क्लस्टर त्या ठिकाणी होणार आहे। म्हणजे खऱ्या अर्थाने ते स्वप्न साकार करणारे एकनाथराव शिंदे साहेब हे पहिले उपमुख्यमंत्री आहेत आणि तशाच प्रकारे संपूर्ण या आमच्या भागामध्ये क्लस्टर करून गृहनिर्माण तयार होईल, एक चांगलं प्लॅनिंग होईल आणि प्रत्येक गरीबाचं स्वप्न पूर्ण होईल, हे आमचं वचन आहे। माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वतीने आम्ही 4 अधिकृत उमेदवार दर्शना जानकर, शिल्पा वाघ, माननीय मनोज शिंदे साहेब आणि मनप्रीत कौर या 4 अधिकृत उमेदवारांना एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला तो मान दिला आणि आम्ही सगळे 4ही उमेदवार आज मतदारसंघामध्ये प्रचार फेरीत फिरतो आहे। तर आपण जर बघाल तर आज भरगच्च म्हणजे सगळे पक्ष एकत्र आल्याचं आपल्याला इथे आभास होईल। सगळेजण एक झाले, जे काय अपक्ष होते ते पण आले, जे पक्षाचे रुसलेले होते ते पण आले आणि सगळीकडे भगवामय वातावरण आहे। इथे दुसरा पक्ष दिसतच नाही आहे, त्यामुळे साहजिकच धनुष्यबाणच निवडून येणार आणि आपल्या महापालिकेवर भगवाच फडकणार याची संपूर्ण खात्री आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम। प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे। नक्की भेट द्या।